या फुटबॉल वर्ल्ड कपच्या मी प्रचंड प्रेमात पडलेलो आहे। प्रिव्ह्यू करताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दोन बेस्ट टीम ज्या आहेत त्याच फायनलला आलेल्या आहेत। कुठलीही शंका मनात राहिलेली नव्हती, कारण एका टीमनी 3-0 मॅच जिंकली होती, एका टीमनी 2-0 मॅच जिंकली होती। अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स, म्हणजे ह्याच्यापेक्षा फुटबॉलची मेजवानीच असू शकत नाही। प्रिव्ह्यू मध्ये मी शंका बोलून दाखवलेली होती की किंचित पारडं हे फ्रान्सचं जड आहे। दिमाग कहता है फ्रांस, दिल कहता है मेसी म्हणजे अर्जेंटिना, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं। म्हणून आज निळा शर्ट घालून या मॅचचा रिपोर्ट करायला मी तुमच्या समोर उभा आहे, भरल्या अंतःकरणाने उभा आहे, कारण अशी मॅच बघायला मिळणार नाही। कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं की दोन्ही संघ एकमेकांचं नुसती ताकद बघायला जातात, म्हणावे तेवढे गोल होत नाहीत। परंतु आजची मॅच, कारण सुरुवातच मेसीच्या पेनल्टी किकनी झाली, 1-0 आघाडी, नंतर मेसीनी पास काढला, डी मारियानी गोल केला, 2-0 आघाडी, आणि ही आघाडी 80 मिनिटापर्यंत टिकून होती। वाटलं होतं अर्जेंटिनाच्या हातात वर्ल्ड कप मला दिसू लागलेला होता, परंतु हार मानेल ती फ्रेंच टीम कसली। कारण त्याच्यानंतर किलियन एम्बापे जो सुरुवातीच्या ह्याच्यात दिसला नव्हता, पहिल्या हाफमध्ये तर एकही शॉट फ्रान्सच्या टीमनी गोलवरती मारलेला नव्हता। ही सुद्धा एक आश्चर्यकारक गोष्ट घडलेली होती। परंतु 80व्या मिनिटाला किलियन एम्बापेनी पेनल्टी किकनी गोल केला, आणि पुढच्या मिनिटाला त्यांनी केलेला फील्ड गोल हा अफलातून होता। 2-2 बरोबरी झाली। मॅच एक्स्ट्रा टाइम मध्ये गेली, एक्स्ट्रा टाइम मध्ये गेलेली असताना सुद्धा परत एक मेसीनी गोल केला, आणि त्याच्यानंतर किलियन एम्बापेला परत एकदा पेनल्टी मिळाली आणि त्यांनी परत इक्वलायझर केला। पोटात अक्षरशः ढवळाढवळ होत होती, कारण सामना कुठल्या संघाकडे जातो हे कळत नव्हतं। एकीकडे वाटत होतं की फुटबॉलचा देव मेसीची अजून किती परीक्षा बघणार, आणि त्याच्यानंतर खरंच कौतुक करायला लागेल अर्जेंटिनाच्या गोलकीपरचं, कारण त्यांनी क्रुशियल क्षणी एक्स्ट्रा टाइम संपत असताना एक अफलातून अटॅक त्यांनी वाचवला, आणि त्याच्यामुळे पेनल्टी शूटआउटमध्ये सामना गेला। पेनल्टी शूटआउटमध्ये दडपण हे प्रत्येक खेळाडूवरती प्रचंड असतं, आणि अशा वेळेला मला वाटतं जो अर्जेंटिनाचा गोलकीपर होता त्यांनी किलियन एम्बापेनी पहिली किक मारली, 30 गोलामध्ये गेली, परंतु दुसरी किक त्यांनी वाचवली, आणि तिथनं सामन्याचं चित्र बदलायला लागलं। मेसीची पहिली किक, किलियन एम्बापेची पहिली किक, आणि त्याच्यानंतर अर्जेंटिनानी आपल्या नर्व्ह ज्या होत्या, आपल्या भावना होत्या, त्या काबूत ठेवल्या, आणि फ्रान्स संघ हा दडपणाखाली थोडासा कचरला। अर्जेंटिनानी वर्ल्ड कप जिंकला, मेसीचं स्वप्न साकारलं गेलं। 36 वर्षानंतर अर्जेंटिनानी वर्ल्ड कप जिंकलेला आहे। दियागो माराडोना स्वर्गातनं बघत असेल आपल्या संघाला जिंकताना, आणि मेसीने सुद्धा जिंकल्यानंतर असं केलं, कारण त्यांनी फुटबॉल देवाचे आभार मानले, त्यांनी मॅराडोनाची नक्कीच आठवण काढलेली असेल, आणि मेसीच्या गळ्यात 5व्या वर्ल्ड कप नंतर विश्व विजेते पदाचं स्वप्न साकारण्याचं एक अफलातून सुंदर घटना घडताना आपल्याला बघायला मिळाली। 3 गोल दोघांचे, आणि त्याच्यानंतर पेनल्टी शूटआउट, या सगळ्याच गोष्टी अजब होत्या। हा वर्ल्ड कप म्हणून मला प्रचंड आवडलेला आहे। मेसीचं स्वप्न साकारलं गेलं, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला सांगा। फ्रान्सने दिलेल्या जबरदस्त लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला सांगा। मेसी आणि एम्बापे हे दोघं एकमेकांसमोर उभे ठाकलेले होते, आणि त्यांनी आपल्या खेळाचं कसब दाखवलं, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला सांगा। फक्त ह्या सगळ्या भावना व्यक्त करण्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ओव्हर टू मेसी, मेसी, मेसी।